Hello students, good morning to all of you. In yesterday's video, we just started to learn the first topic, and that topic was redox reactions. In yesterday's video, we studied classical ideas of redox reactions. Then we also studied meaning of oxidizing agent, that is oxidant, and reducing agent, that is reductant. So these articles we studied in yesterday's video. So consider one reaction. So here twice of HgCl2, it is in the aqueous state, plus SnCl2, it is also in the aqueous state. तर ह्या रिॲक्शनमध्ये HgCl2 आणि SnCl2 हे दोन स्टार्टिंग मटेरियल आहेत आणि त्यांची जी स्टेट आहे ती लिक्विड स्टेट आहे किंवा ॲक्वियस स्टेट आहे म्हणून ते ब्रॅकेटमध्ये इंडिकेट केलेले आहे आपण. तर हे दोन रिॲक्टंट जेव्हा रिॲक्ट होतात त्यावेळेस मर्क्युरी क्लोराईड तयार होतो, दॅट इज Hg2Cl2 तयार होतं आणि बाय प्रोडक्ट तयार होतो SnCl4, स्टॅनस टेट्राक्लोराइड. तर एक आपण रिॲक्शन कन्सिडर केली आहे. सो इन दिस रिॲक्शन HgCl2 is reduced to Hg2Cl2. आपण इथं काय म्हणू शकतोय, तर ह्या रिॲक्शन मध्ये HgCl2 याचं रिडक्शन झालेलं आहे कुणामध्ये, Hg2Cl2. कारण इथं Hg होता फक्त, इथं 2 झालेला आहे, म्हणजे इथं ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट झालेला आहे, म्हणजे HgCl2 चं रिडक्शन झालेलं आहे Hg2Cl2 मध्ये. आणि इथं SnCl2 चं कन्व्हर्जन SnCl4 मध्ये झालेलं आहे. दोन इथं आणखीन Cl ज्यादा ऍड झालेले आहेत, म्हणजे ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट झालेला आहे. Cl हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल हिअर SnCl2 इज ऑक्सिडाइज्ड टू SnCl4. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये HgCl2 चं रिडक्शन होतंय Hg2Cl2 मध्ये आणि SnCl2 चं ऑक्सिडेशन होतंय SnCl4 मध्ये. म्हणजे दोन्ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी होतात. जर असं जर होत असेल तर अशा ज्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शनला कसली रिॲक्शन म्हटलं जातं, रेडॉक्स रिॲक्शन्स. सो लेट्स स्टडी द डेफिनेशन ऑफ redox reaction. So redox reaction is defined as the reaction in which the reaction in which oxidation and reduction the reaction in which oxidation and reduction reactions occur simultaneously. So are called as redox reactions. थोडक्यामध्ये मराठीमध्ये आपल्याला सांगता येईल, बरेचसे विद्यार्थी
मराठी मीडियममधून आले त्यामुळे सुरुवातीला फक्त इंग्लिशचा वापर न करता थोडंफार मराठीमध्ये सुद्धा मी एक्सप्लेनेशन करेन. तर रेडॉक्स रिॲक्शन जे आहे त्या रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन कशा प्रकारे केली आहे बघा. द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर्स सायमल्टेनियसली आर कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे एखादी रिॲक्शन होत असताना ऑक्सिडेशन रिॲक्शन पण होते, त्याचबरोबर रिडक्शन रिॲक्शन पण होते. तर अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शनला कसल्या रिॲक्शन म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन. कारण ह्या रिॲक्शनमध्ये आपण जे एक्झाम्पल कन्सिडर केले त्या रिॲक्शनमध्ये ह्या HgCl2चं रिडक्शन Hg2Cl2 मध्ये झालं आणि SnCl2चं ऑक्सिडेशन SnCl4 मध्ये झालेलं आहे. म्हणजे एकाच वेळेस एकाचं रिडक्शन आणि एकाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर रिॲक्शन इट इज द एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. तर अशा प्रकारे आपण रेडॉक्स रिॲक्शन किंवा त्याचं एखादं एक्झाम्पल किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे. आता याच्यानंतर ह्या टॉपिकमध्ये परत आपल्याला की पॉइंट स्टडी करायचे. त्याच्यामध्ये परत आणखीन एकदा आपण कालच्या लेक्चरपासून ऑक्सिडेशन, रिडक्शन यांच्या ज्या काही डेफिनेशन होत्या तर त्या सर्वच्या सर्व डेफिनेशन किंवा काही एक्झाम्पल आपण परत रिमाइंड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा की पॉइंट्स अशा प्रकारचं ते आर्टिकल आहे. परत एकदा आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या डेफिनेशन सर्व रिवाइज करायचे आहेत. तर काल आपण पहिल्यांदा ऑक्सिडेशन रिॲक्शन आपण स्टडी केली होती. सो ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशनच्या वेगवेगळ्या आपण डेफिनेशन करू शकतो. त्यापैकी एक डेफिनेशन आहे ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. काल सुद्धा अशा प्रकारची ही डेफिनेशन आपण स्टडी केली होती किंवा एक्झाम्पल स्टडी केली होती. आज सुद्धा ही परत एकदा डेफिनेशन आपण स्टडी करतोय. आता थोडंसं इथं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल कालच्यापेक्षा आपण वेगळे एक्झाम्पल घेऊया. सो फॉस्फरस दॅट इज P4 when it combines with oxygen then it is gets converted into P2O5 that is phosphorus pentaoxide. आता या रिॲक्शनकडे बघितल्यानंतर रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल हे आपल्या लक्षात येईल. कारण तर P4 आहे, ह्या बाजूला फक्त P2 आहे, म्हणजे ह्या बाजूला P4 करायचं झालं तर इथं आपल्याला टॉईस द्यावं लागेल. तर टॉईस दिल्यानंतर P जो आहे तो P बॅलन्स झाला, इथं P4 इथं P4 झाले. त्यानंतर आपल्याला इथं ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन राईट साईडला 5x2 म्हणजे 10 झालेले आहेत. तर इकडे जर बॅलन्स 10 करायचं झालं तर इथं 5 टाइम्स द्यावं लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करता येईल. तर ऑक्सिडेशनची पहिली डेफिनेशन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर ऑक्सिडेशन ऑल्सो कॅन बी डिफाइंड इन अनदर वे ऑल्सो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. So removal of hydrogen it is also called as oxidation. Take one example. So when magnesium metal is reacted with HCl that is hydrochloric acid, then it gives the product that is MgCl2 plus here a gas is evolved and that gas it is the hydrogen. So in this reaction removal of hydrogen takes place. That's why this particular reaction it is the example of oxidation, because in this reaction hydrogen it is removed.
Then oxidation, it is also defined in another way also. Addition of electronegative element. Addition of electronegative element. Addition of electronegative element. आता मनामध्ये प्रश्न पहिल्यांदा निर्माण होईल, इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. So electronegative element, it is nothing but element which attract shared pair of electron towards itself are called as electronegative elements. तर जे एलिमेंट आपली इलेक्ट्रॉन कक्षा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनचे पेयर आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतात, असे जे काही एलिमेंट्स असतात त्यांना इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट असं म्हणता येतं. सो टेंडन्सी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. So addition of electronegative element, it is also the oxidation reaction. आता याच्यासाठी सुद्धा एक एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर द रिॲक्शन बिटवीन झिंक अँड क्लोरीन. तर ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये हा जो Cl क्लोरीन जो आहे तो क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. तर हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इथे ह्या झेडमध्ये ऍड होतोय. And here the product form, it is the ZnCl2, zinc chloride. So here addition of electronegative element takes place to this zinc. That's why this is the example of oxidation reaction. Then oxidation also can be defined in another way also. So the next definition is removal of electropositive element. Removal of electropositive element. So removal of electropositive element, it is also called as oxidation reaction. Take one example. So when potassium iodide, it is reacted with hydrogen peroxide, that is H2O2. Then here formation of potassium hydroxide takes place along with the formation of iodine. So in this reaction, here from this Ki, this K, it is the electropositive element, and electropositive element, it is removed. So here only iodine, it is remaining here. That means here removal of this electropositive element takes place from Ki. That's why this particular reaction, it is the example of oxidation reaction. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या आपण वेगवेगळ्या डेफिनेशन आपण कालच्या लेक्चरला आपण अभ्यास केलेल्या होत्या. तर की पॉइंट्स ह्याच्या अंडर त्या डेफिनेशन किंवा काही एक्झाम्पल्स इथं आपण परत एकदा रिपीट केलेले आहेत. देन वी ऑल्सो स्टडीड yesterday reduction reaction. So reduction reaction also can be defined in various ways. So the first definition is addition of. First definition is addition of hydrogen. Addition of hydrogen. So addition of hydrogen, it is also called as reduction. To understand this, take one example. For example, so this is ethene. Ethene having the formula CH2 double bond CH2. So when to this ethene or ethylene hydrogen gas is added, then here
Addition of this H2 takes place across carbon-carbon double bond. Here H and here H. So this CH2 it is gets converted into CH3. Here one H it is added. Then double bond it is broken. Only single bond is remaining. And again to this CH2, one H is added. So here there will be the formation of CH3 takes place. So this is ethene. So when hydrogen is added to ethene, then formation of ethane takes place. Name of this compound is ethane. So here addition of hydrogen it is taking place. That's why this is the example of reduction reaction. Then next definition is reduction is also defined as removal of oxygen. Removal of oxygen. It is another definition of reduction. Removal of oxygen. Take one example. So, ferric oxide, that is Fe2O3. When ferric oxide, it is reacted with carbon, then there will be formation of iron takes place, and here the gas is formed, and that gas it is the carbon monoxide gas. This Fe it is in the solid state, this carbon it is in the solid state, and this Fe2O3 it is also in the solid state. Again, to balance this reaction, here we have to write 2 moles of Fe2O3. Then here we have to write 3 moles of carbon. Then here we have to write 4 moles of Fe. And here we have to write 3 moles of CO. In this way, the reaction can be balanced. तर ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये ह्या Fe2O3 मधून ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन रिमूव्ह झाला आहे आणि फक्त इथं Fe राहिला आहे. म्हणजेच रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस फ्रॉम Fe2O3. त्यामुळं धिस इज द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन रिॲक्शन. Then reduction it is also defined in another way also. So reduction is also defined in another way, addition of electropositive element. So addition of electropositive element. Addition of electropositive element. Addition of electropositive element, it is also the definition of reduction reaction. So take one example. So when to the chlorine copper is added, copper it is the electropositive element. So here addition of electropositive element takes place to this chlorine, and here the product is formed. That product is copper chloride. So here addition of electropositive element, that is copper, it takes place to this chlorine. That's why this is also the example of reduction reaction. Then reduction it is also defined in another way also. Next definition, removal of electronegative element. Removal of electronegative element. So removal of electronegative element, it is also the definition of reduction reaction. Take one example. So twice of FeCl3, that is ferric chloride, plus H2, that is hydrogen gas,
it gives twice of FeCl2 plus twice of SCl. So the last definition of reduction is removal of electronegative element. So here starting material is FeCl3. FeCl3 when reacting with hydrogen. So here removal of one electronegative element, that is chlorine, takes place. So this FeCl3 gets converted into FeCl2. Here removal of electronegative element, it is taking place in this reaction FeCl3 and here FeCl2. One Cl it is eliminated or removed. That's why this is the example of reduction reaction. So these reactions we studied yesterday with examples also. But nowadays oxidation and reduction is defined in terms of electron transfer concept also. So these are the classical definitions of oxidation and reduction, or these are the older ideas of oxidation and reduction. But nowadays oxidation and reduction is defined in terms of electron transfer concept also. So let's study oxidation and reduction according to electron transfer concept. Let's study first of all oxidation. So according to electron transfer concept, oxidation is defined as, according to electron transfer concept, oxidation is defined as a process which involves loss of one or more electron, a process which involves loss of one or more electron by an atom or ion or group of atoms. See the definition. So oxidation on the basis of electron transfer concept is defined as a process which involves, अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये होतं काय होतं, लॉस ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन बाय एन ॲटम, आयॉन और ग्रुप ऑफ ॲटम्स. म्हणजे एखाद्या ॲटमनं, आयॉननं किंवा ग्रुप ऑफ ॲटम जर रिॲक्शन होत असताना एक किंवा अनेक इलेक्ट्रॉन जर लॉस केले, गमावले, तर अशी जी काही रिॲक्शन असते त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन रिॲक्शन. So to understand this definition according to electron transfer concept, let's consider some examples. So consider sodium atom. Sodium, it is in the form of atom. So if sodium, it loses one electron, then it is gets converted into Na plus ion. It is gets converted into Na plus ion. So here loss of electron, it is taking place from sodium atom, and this sodium atom is gets converted now into Na plus ion.
So that's why loss of electron takes place. That's why this is the example of oxidation reaction. Then take another example. If zinc atom, it loses 2 electron, then Zn is converted into Zn2 plus ions. याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले. 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणजे Zn वरती चार्ज किती आला? 2 प्लस. तर इथं सुद्धा इलेक्ट्रॉनचा लॉस झालेला आहे. त्यामुळे ही रिॲक्शन जी आहे, ही रिॲक्शन सुद्धा कुणाचं एक्झाम्पल आहे? इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कन्सेप्ट. किंवा एखादा मॉलिक्यूल घ्या, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन मॉलिक्यूल. तर हायड्रोजन हा मॉलिक्यूल आहे इथं. तर हायड्रोजन मॉलिक्यूल जो आहे तो हायड्रोजन मॉलिक्यूलनं फॉर एक्झाम्पल जर 2 इलेक्ट्रॉन गमावले तर त्याचं कन्वर्जन 2H प्लस आयनमध्ये होईल. तर इथं सुद्धा ह्या रिॲक्शन मध्ये 2 इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. दॅट्स वाय इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो आफ्टर स्टडिंग ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड example, now we are going to study the next, that is reduction reaction according to electron transfer concept. On the basis of electron transfer concept, we are now going to study the definition of reduction reaction. So according to electron transfer concept, reduction is defined as a process which involves a process which involves gain of one or more electrons by an atom or ion or group of atoms So according to electron transfer concept, reduction is defined as a process which involves gain of one or more electron by an atom, ion or group of atoms. एखाद्या ॲटमनं, आयॉननं किंवा ग्रुप ऑफ ॲटमनं जर इलेक्ट्रॉन गेन केले किंवा इलेक्ट्रॉन मिळवले एखाद्या रिॲक्शनमध्ये, तर ती जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? रिडक्शन रिॲक्शन. आता याची काही आपण एक्झाम्पल्स घेऊ. लेट्स स्टडी सम एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल सल्फर ॲटम आहे. रिॲक्शन होत असताना ह्या सल्फर ॲटमनं फॉर एक्झाम्पल जर 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर त्याचं आयॉन मध्ये कन्वर्जन होतं. ह्या सोडियमवरती 2 मायनस चार्ज, 2 इलेक्ट्रॉन त्याने ऍक्सेप्ट केले. तर अशा प्रकारे इथं ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसमध्ये सल्फरनं 2 इलेक्ट्रॉनचा गेन केलेला आहे. त्यामुळे दिस रिॲक्शन इट इज द रिडक्शन रिॲक्शन. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल Fe3+ आयॉन. Fe3+ आयॉन यांनी फॉर एक्झाम्पल 1 इलेक्ट्रॉन गेन केला. आता Fe3+ हा आयोनिक स्टेजमध्ये आहे, त्याच्यावरती चार्ज आहे Fe3+. तर त्यांनी 1 इलेक्ट्रॉन जर गेन केला किंवा ऍक्सेप्ट केला तर याच्यावरचा 3+ चार्ज हा कमी होईल आणि तो होईल Fe2+, कारण 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ऍड होईल, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज. तर अशा प्रकारे हा
Fe2+ आयॉन तयार झाला. तर ह्या रिॲक्शनमध्ये सुद्धा Fe3+ न एक इलेक्ट्रॉन गेन केला. त्यामुळे हे सुद्धा कोणाचं एक्झाम्पल आहे? इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन रिॲक्शन. So these are the definitions of oxidation and reduction according to electron transfer concept. Then after studying oxidation and reduction on the basis of electron transfer concept, now we are going to study the next, that is redox reactions. So let's try to understand the definition of redox reactions. But before that, let's consider some reactions. Consider this first reaction, equation 1. Consider this reaction 1 or equation 1. So here iron, it loses 2 electrons. Iron loses 2 electrons, that's why it gets converted into Fe2+ ion. Then this is the second reaction. Here Cu2+ ions, they accept 2 electrons. So 2 electrons are added into Cu2+ ion. तर इथं हा जो 2+ चार्ज आहे तो 2+ चार्ज कॅन्सल होईल, म्हणजे कॉपर हा आपल्याला इथं सॉलिड स्टेटमध्ये मिळेल. ही दुसरी रिॲक्शन. आणि आणखीन एक रिॲक्शन आपण इथं कन्सिडर करतोय. तर आयर्न सॉलिड स्टेटमध्ये तो Cu2+ आयॉन बरोबर रिॲक्ट होतोय. रिॲक्ट झाल्यानंतर कन्व्हर्जन कशामध्ये होते? तर Fe2+ आयॉन आणि कॉपर सॉलिड फॉर्ममध्ये तयार होते. तर ही इक्वेशन 3 किंवा तिसरी रिॲक्शन आपण कन्सिडर केली आहे. अशा एकूण 3 रिॲक्शन किंवा 3 इक्वेशन्स इथं आपण कन्सिडर करतोय. आता ह्या 3 रिॲक्शनचं आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला काय सांगता येईल बघा. The half reaction first involves, तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन हाफ रिॲक्शन आहे. सो हाफ रिॲक्शन फर्स्ट इट इन्व्हॉल्व्स, आता याच्यामध्ये काय झालं बघा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. पहिली जी रिॲक्शन आहे, पहिलं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काय झालंय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हाफ रिॲक्शन फर्स्ट इन्व्हॉल्व्स loss of electrons. तर याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स झालेला आहे. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स झालेला असल्यामुळं दिस रिॲक्शन इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. कारण आत्ताच आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशनची डेफिनेशन केली होती. लॉस ऑफ 1 or more इलेक्ट्रॉन झाले एखाद्या रिॲक्शनमध्ये तर ती रिॲक्शन कसली असते? ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर इथे ही जी पहिली रिॲक्शन आहे, पहिल्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. सो हाफ रिॲक्शन फर्स्ट इन्व्हॉल्व्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, देअरफॉर इट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. देन टेक्स सेकंड एक्झाम्पल और second reaction. Cu2+, it accepts 2 electron, it gets converted into solid copper. So here the half reaction second involves, here gain of electron is taking place. Half reaction second, this is the second reaction. So half reaction second involves gain of electrons. Therefore it is called as reduction reaction. म्हणजे पहिली जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला, म्हणून ही पहिली जी रिॲक्शन आहे ती पहिली रिॲक्शन ऑक्सिडेशन. दुसरी रिॲक्शन मध्ये हा Cu2+ आयन 2 इलेक्ट्रॉनचा गेन करतो, ऍक्सेप्ट करतो 2 इलेक्ट्रॉन, म्हणून ही जी रिॲक्शन आहे इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कसली आहे? रिडक्शन रिॲक्शन. त्यानंतर ही जी तिसरी रिॲक्शन आहे
ह्या तिसऱ्या रिॲक्शनमध्ये काय व्हायला लागलंय, तर हा जो Fe आहे ह्या Feचं कन्वर्जन Fe2+ मध्ये होतोय. Feचं कन्वर्जन Fe2+ मध्ये होतोय म्हणजे हा Fe 2 इलेक्ट्रॉनचा लॉस करतो. म्हणजेच Feचं कन्वर्जन कशामध्ये झालं, Fe2+. त्याच्यानंतर हा जो Cu2+ आयन आहे तो Cu2+ आयन ह्यानं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर ते 2 इलेक्ट्रॉन हा Cu2+ ऍक्सेप्ट करतो आणि Cu2+ न 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर हे 2+ चार्ज जाईल. म्हणजे इथं कन्वर्जन कशामध्ये झालं, सॉलिड कॉपरमध्ये. म्हणजे इथे Fe जो आहे त्या Feचं कन्वर्जन Fe2+ मध्ये होत असताना लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले म्हणजे इथं कुठली रिॲक्शन झाली, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि इथं हा जो Cu2+ आहे हा Cu2+ 2 इलेक्ट्रॉन लॉस ह्यानी केलेले ऍक्सेप्ट करतो आणि मग त्याचं कन्वर्जन सॉलिड कॉपरमध्ये होतं. म्हणजे इलेक्ट्रॉनचा इथं गेन होतो. म्हणजेच इथं कुठली रिॲक्शन होते, रिडक्शन. म्हणजे इथे Feचं ऑक्सिडेशन व्हायला लागलंय, Cu2+चं रिडक्शन व्हायला लागलंय आणि ह्या दोन्ही प्रोसेस एकाच वेळी होतात. दॅट्स वाय दिस इज द एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. So while reaction third it involves both oxidation and reduction. तर ही जी तिसरी रिॲक्शन आहे ह्या तिसऱ्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही रिॲक्शन एकाच वेळेस व्हायला लागलेल्या आहेत. मग दोन्ही रिॲक्शन जर एकाच वेळेस जर होत असतील तर अशा ज्या काही रिॲक्शन असतात त्या रिॲक्शन आपण कसली रिॲक्शन म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे पहिली जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला, ऑक्सिडेशन. इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन झाला, रिडक्शन. आणि तिसऱ्या रिॲक्शनमध्ये Feचं ऑक्सिडेशन होतंय, Cu2+चं रिडक्शन होतंय, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतंय. म्हणजे ही कुणाचं एक्झाम्पल आहे, इट इज द एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये परत आपण ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिडक्टंट आणि रिड्युसिंग एजंट यांच्या सुद्धा आपण कालच्या लेक्चरला डेफिनेशन आपण स्टडी केले. तर आपण काल स्टडी केलं होतं ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हणजे काय. सो ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट इज ए रिएजंट or we can call it as a substance, reagent or substance which itself undergoes reduction and causes oxidation of other substance oxidation of other substance is called as oxidant or oxidizing agent. ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे असा सबस्टन्स किंवा असा रिएजंट की जो काय करतो, रिॲक्शन होत असताना त्याचं स्वतःचं मात्र रिडक्शन होतं, परंतु तो दुसऱ्याचं काय करत असतो, ऑक्सिडेशन. म्हणजे जो सबस्टन्स दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करत असताना मात्र स्वतःचं काय होतं, रिडक्शन. तर अशा रिएजंट किंवा अशा सबस्टन्सला काय म्हणायचं आहे, ऑक्सिडंट. त्यानंतर आपण रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट्स याची सुद्धा आपण डेफिनेशन आपण स्टडी केली होती. ए रिएजंट
A reagent or substance. A reagent or substance which itself undergoes undergoes which itself undergoes oxidation, which itself undergoes oxidation and brings or and causes reduction of other substance, is called as reductant or reducing agent. म्हणजे लक्षात घ्या, असा रिएजंट किंवा असा सबस्टन्स जो ज्याचं स्वतःचं मात्र ऑक्सिडेशन होतं आणि तो दुसऱ्याचं मात्र काय करतोय, रिडक्शन. इथं ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, तर ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंटचं स्वतःचं मात्र रिडक्शन होतं. इथं रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंटचं स्वतःचं मात्र काय होतं, ऑक्सिडेशन. तर इथं ऑक्सिडायझिंग एजंट जे आहेत त्यांचं रिडक्शन होतं आणि ते दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतात, आणि रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट त्यांचं स्वतःचं मात्र ऑक्सिडेशन होतं, परंतु दुसऱ्याचं ते काय करत असतात, रिडक्शन करत असतात. तर अशा प्रकारे ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंटच्या डेफिनेशन सुद्धा आपण कालच्या लेक्चरला आपण स्टडी केले होते. आता थोडंसं एक्झाम्पल जर आपल्याला स्टडी करायचे असेल तर आपण एखाद दुसरे एक्झाम्पल आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन प्लस मॅग्नेशियम. When these two react with each other, then here formation of Mg2 plus ion takes place, and here oxygen ions also takes place. तर आपल्याला ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल. इथं ट्वाइस ऑफ Mg लिहावं लागेल, इथं ट्वाइस ऑफ Mg लिहावं लागेल. त्यानंतर इथं O2 आहेत, इथं ट्वाइस ऑफ O करणं आहे. तर ही जी रिॲक्शन आहे, तर ह्या रिॲक्शनमध्ये हा जो O2 आहे, हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट, आणि हा जो मॅग्नेशियम जो आहे तो मॅग्नेशियम काय आहे, रिड्युसिंग एजंट. तर अशा प्रकारे ही एक एक्झाम्पल कन्सिडर केलं, किंवा आणखी दुसरे एक्झाम्पल कन्सिडर करता येईल. फॉर एक्झाम्पल Fe2 प्लस आयॉन, फेरस आयॉन. आता फेरस आयॉन जेव्हा झिंक मेटल बरोबर रिॲक्ट होतात, तर त्याच्याबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर Zn2 प्लस आयॉन तयार होतात, आणि हा Fe जो आहे तो Fe सॉलिड स्टेटमध्ये तयार होतो. तर इथं हा जो Fe2 प्लस आहे, हा Fe2 प्लस काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो ह्या झिंकचं ऑक्सिडेशन करतो. झिंकचं ऑक्सिडेशन करत असताना त्याचं मात्र स्वतःचं काय होतंय, रिडक्शन. तर रिडक्शन आपल्याला माहिती आहे, रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर हा Fe2 प्लस जो आहे तो Fe2 प्लस काय करतो, तर इलेक्ट्रॉनचा गेन करतो, आणि Fe2 प्लसचं कन्व्हर्जन Fe मध्ये होतं. म्हणजे हा Fe2 प्लस जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे, आणि हा जो Zn आहे, हा Zn इलेक्ट्रॉनचा लॉस करतो, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन Zn2 प्लस मध्ये होतो. तर हा जो आहे तो रिड्युसिंग एजंट आहे. तर अशा प्रकारे आपण इथं ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट त्यांच्या डेफिनेशन किंवा त्यांची एक्झाम्पल सुद्धा इथं आपण आजच्या ह्या लेक्चरला कंप्लीट केलेले आहेत. तर कालच्या लेक्चरला हे सर्व आर्टिकल्स स्टडी केले होते. आज परत एकदा
आपण थोडंफार की पॉइंट्स याच्या अंडर हे परत ऑक्सिडेशन रिडक्शन किंवा आणखी वेगवेगळी त्यांचे एक्झाम्पल घेऊन ह्या डेफिनेशन वगैरे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तर ऑक्सिडेशन रिडक्शन यांच्या क्लासिकल डेफिनेशन स्टडी केल्या आणि आजच्या लेक्चरला परत इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कन्सेप्टनुसार सुद्धा ऑक्सिडेशन रिडक्शन किंवा रेडॉक्स रिॲक्शन यांच्या आपण डेफिनेशन अभ्यासलेले आहेत. सो हिअर वी आर गोइंग टू स्टॉप. Thank you very much.